तुमचं नाव मतदार यादीतून काढलं जाऊ शकतं. महाराष्ट्रात इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडून एस-आय-आर प्रक्रिया सुरू झाली आहे. जर तुम्ही एस-आय-आरमध्ये तुमची माहिती व्हेरिफाय केली नाही, तर तुमचं नाव वोटर लिस्टमधून हटवलं जाऊ शकतं. एस-आय-आर म्हणजे काय? वोटर लिस्ट कशी डाउनलोड करायची आणि एस-आय-आर मॅपिंग कशी करायची? ही सगळी माहिती आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया एस-आय-आर म्हणजे काय? एस-आय-आर म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. ही इलेक्शन कमिशनकडून चालवली जाणारी प्रक्रिया आहे. यामध्ये मतदार यादी पूर्णपणे अपडेट केली जाते. मतदार यादीमध्ये जर कुठले डुप्लिकेट्स नावे असतील तर ते काढली जातात. मृत व्यक्ती असेल तर त्यांची नावे कमी केली जातात आणि तुमच्या मतदार यादीमध्ये नावामध्ये, पत्त्यामध्ये, वयामध्ये जर काही चुकी असेल तेही अपडेट केले जाते आणि कोणी जर नवीन मतदार असतील तर त्यांचे नावही मतदार यादीमध्ये नव्याने समाविष्ट केले जाते. हे व्हेरिफिकेशन कोण करणार आहे? हे व्हेरिफिकेशन करणार आहेत BLO. BLO म्हणजे बूथ लेव्हल ऑफिसर. ते तुमच्या घरी येणार आहेत आणि व्हेरिफिकेशन करणार आहेत. आता पाहूयात एस-आय-आर मॅपिंग म्हणजे काय? यापूर्वी 2002 मध्ये एस-आय-आर ही प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यामुळे 2002 ची जी मतदार यादी आहे ती रेफरन्स म्हणून वापरण्यात येणार आहे आणि सध्याची जी मतदार यादी आहे ती पण तपासण्यात येणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला 2002 ची मतदार यादी डाउनलोड करायची आहे. 2002 च्या मतदार यादीमधले डिटेल्स आणि सध्याच्या मतदार यादीमधले डिटेल्स तुम्हाला BLOकडे द्यायचे आहेत. त्यानंतर BLO ते डिटेल्स व्हेरिफाय करतील आणि मॅपिंग करतील. जर तुमचे 2002 च्या मतदार यादीमध्ये नाव नसेल तर BLO फॉर्म भरणार आहेत. ज्यामध्ये तुम्ही तुमचे आई, वडील, आजोबा यांचे जे डिटेल्स आहेत 2002 मधले ते डिटेल्स पण तुम्ही BLOकडे देऊ शकता. तर मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला काही डॉक्युमेंट्स पण मागितले जाऊ शकतात. तर आता पाहणार आहोत आपण 2002 ची मतदार यादी कशी डाउनलोड करायची. सर्वात प्रथम तुम्हाला Google Play Storeवरती यायचं आहे. Google Play Storeवरती आल्यानंतर ECI नेट असं सर्च करायचं आहे. असं सर्च केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा ऑफिशियल ॲप जो आहे तो तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचा आहे. ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर हा ॲप तुम्हाला ओपन करायचा आहे. ॲप ओपन केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता भरपूर असे इथे ऑप्शन्स देण्यात आलेले आहेत. पण त्यापैकी 2 नंबरचं जे ऑप्शन आहे सर्च युअर नेम इन लास्ट एस-आय-आर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे विचारण्यात आलेलं आहे सर्वात प्रथम आपलं राज्य. यामध्ये आपलं महाराष्ट्र राज्य आपल्याला निवडायचं आहे. त्यानंतर तुम्ही ज्या पण जिल्ह्याचे रहिवासी आहात तो जिल्हा तुम्हाला डिस्ट्रिक्ट या ऑप्शनमधून निवडायचा आहे. 3 नंबरला विचारण्यात आलेलं आहे तुमचं विधानसभा क्षेत्र. त्यामध्ये तुमचं 2002ला जे पण विधानसभा क्षेत्र होतं ते तुम्हाला इथून निवडायचं आहे. त्यानंतर मित्रांनो दुसरं कुठलंही ऑप्शन तुम्हाला निवडण्याची गरज नाही. खालती पाहू शकता स्टार मार्क देण्यात आलेला आहे इलेक्टोरल फुल नेम इन लास्ट एस-आय-आर 2002. इथे तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे. पूर्ण नाव टाकल्यानंतर खालती स्क्रोल करा. खालती स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे सर्च हे ऑप्शन पाहायला मिळणार आहे. सर्च या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता तुमच्या मोबाईलमध्ये ही जी यादी आहे 2002 ची ओपन होणार आहे. मतदार यादी ओपन झाल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता सर्वात प्रथम मतदाराचे नाव देण्यात आलेलं आहे. त्यानंतर वय, रिलेटिव्ह नेम आणि रिलेशन टाइप आणि राज्य, जिल्हा अशी सर्व माहिती इथे देण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचं इथे मित्रांनो देण्यात आलेलं आहे पोलिंग स्टेशन आणि नेम देण्यात आलेला आहे आणि तो यादी भाग क्रमांकही देण्यात आला आहे. ही सर्व माहिती तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायची आहे आणि आता ही माहिती जी आहे ते तुम्हाला तुमच्या BLOकडे द्यायची आहे. आणि मित्रांनो तुमचे जर नाव 2002 च्या मतदार यादीमध्ये नसेल तर तुमच्या आई, वडील, आजोबा यांच्या नावाचे डिटेल्स पण तुम्ही शोधू शकता आणि ही माहिती तुम्ही BLOकडे देऊ शकता. तर मित्रांनो आता आपण 2002 च्या मतदार यादीमध्ये कसं नाव शोधायचं हे पाहिलेलं आहे. आता मित्रांनो आपल्याला सध्याची जी मतदार यादी आहे म्हणजे 2026 ची जी मतदार यादी आहे ते नाव कसं शोधायचं ते पाहणार आहोत. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला बॅक यायचं. बॅक आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता 3 नंबरचा ऑप्शन देण्यात आलेला आहे सर्च युअर नेम इन वोटर लिस्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला इथे 4 ऑप्शन्स देण्यात आलेले आहेत. हे 4 ऑप्शन्स वापरून तुम्ही तुमचे वोटर आयडी कार्डचे डिटेल्स सर्च करू शकता. तर त्यापैकी 1 नंबरचा ऑप्शन देण्यात आलेला आहे सर्च बाय वोटर आयडी कार्ड. जर तुमच्याकडे वोटर आयडी कार्ड नंबर असेल तर तुम्ही वोटर आयडी कार्ड नंबर इथे टाकायचा आहे आणि सर्च या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर 2 नंबरचा ऑप्शन देण्यात आलेला आहे सर्च बाय डिटेल्स. तुमच्या नावाचे डिटेल्स टाकून पण तुम्ही इथे ही माहिती सर्च करू शकता. त्यानंतर 3 नंबरचा ऑप्शन देण्यात आलेला आहे सर्च बाय मोबाईल नंबर. जर तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तर मोबाईल नंबर पण टाकून तुम्ही सर्च डिटेल्स करू शकता. त्यानंतर 4 नंबरचं ऑप्शन देण्यात आले आहे सर्च बाय क्यूआर कोड. तुमच्या वोटर आयडी कार्डवरती जो पण क्यूआर कोड आहे, जो तुम्ही क्यूआर कोड इथून जर स्कॅन केला तर तुमच्या वोटर आयडीचे सर्व डिटेल्स तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. मित्रांनो आता मी माझ्याकडे वोटर आयडी कार्ड नंबर आहे त्यामुळे मी माझा वोटर आयडी कार्ड नंबर इथे टाकलेला आहे. वोटर आयडी कार्ड नंबर टाकून सर्च या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर
तुमच्या वोटर आय डी कार्डचे सर्व डिटेल्स तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो, तुम्ही तुमचं विधानसभा क्षेत्र कुठलं आहे, तुमचं पोलिंग स्टेशन काय आहे, नाव कुठलं आहे आणि यामध्ये पार्ट नंबर, सीरियल नंबर अशी सर्व माहिती तुम्हाला यामध्ये पाहायला मिळेल. मित्रांनो, या माहितीचा पण तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि ही माहिती आणि 2002 ची जी माहिती आहे, ही सर्व माहिती तुमच्या BLOकडे तुम्हाला शेअर करायची आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला आता तुमचे BLO डिटेल्स काढायचे आहेत. BLO डिटेल्स काढण्यासाठी या ॲपवरती 4 नंबरचा ऑप्शन देण्यात आलेला आहे. कनेक्ट विथ इलेक्शन ऑफिशियल्स या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता BLO डिटेल्स शोधण्यासाठी तुम्हाला इथे 3 ऑप्शन्स देण्यात आलेले आहेत. 1 नंबरचं ऑप्शन आहे, तिथे तुम्ही तुमचा वोटर आय डी कार्ड नंबर टाकायचा आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर 2 नंबरचा ऑप्शन आहे, रेफरन्स नंबर किंवा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जर तुमच्याकडे कुठलाही रेफरन्स नंबर आणि वोटर आय डी कार्ड नंबर नसेल, तरीही तुम्ही BLOचे डिटेल्स शोधू शकता. त्यासाठी काय करायचं आहे, आय डोंट हॅव बोथ या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपलं महाराष्ट्र राज्य इथून निवडायचं आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा आणि त्यानंतर 3 नंबरला तुमचं विधानसभा क्षेत्र आणि 4 नंबरला तुमचं गाव निवडायचं आहे. ही सर्व माहिती निवडल्यानंतर तुम्हाला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर परत इथे तुम्हाला 4 ऑप्शन्स देण्यात आलेले आहेत. त्यापैकी तुम्हाला 1 नंबरचं जे ऑप्शन आहे, नो युअर BLO या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या BLOचा फोटो, मोबाईल नंबर ही सर्व माहिती तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. यांना तुम्हाला BLOला कॉल करायचा आहे आणि ही सर्व डिटेल्स तुम्हाला BLOकडे शेअर करायचे आहेत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी SIR प्रोसेसबद्दल इन डिटेल्समध्ये माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला अजूनही काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद.